आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2025 मध्ये प्रलंबित राहिलेल्या विमा रकमेबाबत गंभीर तक्रार केली आहे। शेतकऱ्यांच्या मते अनेक पात्र शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला असून आजपर्यंत त्यांना विना रक्कम मिळालेली नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर संकटात आली आहे। शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार काही गावांमध्ये प्रत्यक्ष पीक नसतानाही नोंदणी करण्यात आली असून वास्तविक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा लाभापासून वंचित ठेवले गेले आहे। तसेच पीएम किसान हफ्ता आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे लाभही काही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत। शेतकऱ्यांनी हे प्रकरण तहसीलदार, जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि संबंधित पीक विमा कंपनीकडे पाठवून त्वरित कारवाईची मागणी केली आहे। अर्जात म्हटले आहे की चुकीच्या नोंदी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा। शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 12 जून रोजी तहसील कार्यालय शिंदखेडा येथे शांतिपूर्ण आंदोलन करण्यास भाग पडेल। शेतकऱ्यांचे प्रतिनिधी महेंद्र गोकुळ पाटील, सोनू फौजी आणि महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष विकीराज अशोक गिरासे यांनी सांगितले की अनियमितता टाळण्यासाठी पारदर्शक प्रक्रिया त्वरित राबवली जावी आणि प्रलंबित विना रक्कम त्वरित वितरित केली जावी। आम्ही चिमठाणे ग्रुप ग्रामपंचायतचे सगळे शेतकरी तहसील ऑफिसला जमा झालेलो आहे। जमा झाल्याचं कारण असं आहे की मार्च 2026 आणि एप्रिल 2026 मध्ये झालेले पंचनामे हे कृषी सहाय्यक, तलाठी, कोतवाल यांनी सगळ्यांनी चेहरे पाहून केलेले पंचनामे आहेत आणि सदर जे पंचनामे झालेले आहेत ते पूर्ण पंचनामे खोटे आहेत। ते पूर्ण पंचनामे खोटे आहेत आणि त्याविषयी आम्ही साहेबांशी मागणी करायला आलेलो आहे की यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी व यांनी शेतकऱ्यांना फसवलेलं आहे ते याच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा, हीच आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांची मागणी आहे। साहेबांना आम्ही 12 तारखेपर्यंतची वेळ दिलेली आहे। साहेबांनी याची कारवाई जर केली नाही 12 तारखेपर्यंत तर आम्ही पूर्ण तालुक्याभर शेतकऱ्यांना घेऊन आम्ही शिंदखेडा तहसीलला जमा होणार आहेत आणि मोठ्या तीव्रतेने आंदोलन करणार आहोत। शिंदखेडा तालुक्यात उडदाचं पीक घेतलं जातं का? प्रमुख पीक हे कापूस आणि मका आहे आणि कुठल्या अधिकाऱ्याने एक म्हणजे उडदाला विमा मंजूर केला, याच्यात अधिकाऱ्यांची मिली बघत आहे का? मी तुम्हाला विचारणा करतो, कंपनीची मिली बघत आहे का? त्यामुळे असा अन्याय झाला आहे आमच्या का आम्ही विमा भरला आहे। विमा आमचा हक्काचा नाही, कुणाचा बापाचा हे मी म्हणतो। तर आम्हाला कापसाला आणि मक्याला विमा डावलून उडदाचं पीक दाखवा मला शिंदखेडा तालुक्यात। कोणी 1 एकर उडीद पेरतं का? उडदाचं पीक हे नगण्य पीक आहे, त्याला कोणी लावत नाही, कोणी पेरत नाही। कापूस आणि मका हे प्रमुख पीक आहे आणि कोणत्या अधिकाऱ्याने केलं? कोणत्या म्हणजे कोणी केलं? तहसीलदाराने केलं तर कलेक्टर साहेबांनी केलं मिली बघ कंपनीची काय झालं? हो हा चुकीचं आहे सर, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, नाही तर आम्ही 12 तारखेला आम्ही आंदोलन घेऊन येणार आहे इथं। हो, आम्ही बैलगाडीचं आंदोलन घेऊन येऊ 12 तारखेला, गाडी सगळ्या बैलगाडी इथं बिकेटमध्ये घालू। तुम्हाला मी विनंती करतो, आम्हाला या 5 दिवसात 11 तारखेपर्यंत द्या, नाही तर 12 तारखेला आमचा मोर्चा इथं येणार आहे। हे आपले कृषी सहाय्यक झाले, तलाठी मॅडम झाले, कोतवाल झाले, यांनी काय केलेलं आहे, जे मार्च मध्ये झालेले पंचनामे, मार्च आणि एप्रिल मध्ये झालेले हे 2 पंचनामे, हे दोघे पंचनामे तोंड बघून झालेले आहेत आणि पंचनामे झाले तर झाले, सगळे पंचनामे चुकीचे झालेले। ज्या व्यक्तींच्या पडीत जमीन आहेत त्यांना सुद्धा याच्यावरती अनुदान मिळण्याचं आहे। तर आमचं एकच म्हणणं असं आहे साहेबांकडे की या अधिकाऱ्यांना निलंबित करा आणि यांच्यावरती गुन्हा दाखल करा, कारण की यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि शासनाचा पैसा लोटण्याचा यांचा हे आहे। कारण की यांची तिघी अधिकाऱ्यांचं असं आहे की यांची काहीतरी शेतकऱ्यांशी शिंदखेडा न्यूज साठी मुख्य संपादक यादवराव सावंत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।